शेतकरी मित्रांनो, अझोला म्हणजे काय? तर अझोला ही एक वनस्पती आहे, जी पाण्यावर तरंगते आणि वेगाने वाढते. ती जल वनस्पती आहे. तर ही आपल्या कुक्कुटपालन किंवा पशुखाद्य म्हणून आपण वापरू शकतो. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर आत्ताच आपल्या शेतकरी उद्योजक पत्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा. तर आपण अझोलाबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर बऱ्याच जणांचं असं कन्फ्युजन आहे, की हे अझोला म्हणजे नेमकं काय आहे? तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर पाहणार आहे, अझोला म्हणजे काय? तर हे जनावरांसाठी पौष्टिक खाद्य आहे, की यात प्रथिने आणि खनिजे आहेत. अंडी व दूध उत्पादनात वाढ करण्यासाठी मदत करते आणि ती कमीत कमी खर्चामध्ये आणि कमीत कमी जागेमध्ये आपल्याला तयार करता येते. पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगते आणि काही दिवसातच तिची संख्या दुप्पट होते. तर आपल्याला ही बेड बनवायचा कसा आहे? तर हे आपण थोडक्यात माहिती घेऊया. तर हे कसे तयार करायचे? तर लहान खड्डा करायचा आपण 2 बाय 2 मीटरचा. त्यामध्ये कागद टाकून घ्यायचा आपल्याला शेततळ्याचा आणि त्याच्यामध्ये माती, गाईचं शेण व पाणी टाकून सहज लागवड करता येते. लागवडीपासून आपल्याला 10 ते 15 दिवसांनी दररोज 500 ते 600 ग्राम काढणी करता येते. 20 ते 28 टेम्परेचर तापमानात व 50% सूर्यप्रकाश. जर आपल्याला 50% सूर्यप्रकाश करायचा असेल, तर आपल्याला त्याच्यावरती 5 फुटाच्या अंतरावरती आपल्याला शेड नेट मारायला लागेल. म्हणजे एकदम उत्तम प्रकारे त्याची वाढ होईल. आणि 15व्या दिवसापासून एखाद्या चाळणी किंवा ट्रेच्या मदतीने अझोला काढावे. काढणी केलेला अझोला ताज्या पाण्याने स्वच्छ धुतल्यावर गाईच्या शेणाचा वास निघून जाईल आणि ते आपण आपल्या खाद्यामध्ये मिक्स करून सुद्धा आपल्या जनावरांना किंवा आपल्या कोंबड्यांना आपण ते देऊ शकतो. तर आपल्याला याचा उपयोग कशा पद्धतीनं करता येतो हे आपण पाहिलं. तर याच्यासाठी खाद्य म्हणून गावरान कुक्कुटपालनामध्ये खाद्य खर्च कमी करण्यासाठी हे आपण वापरू शकतो आणि याचं कमीत कमी जागेमध्ये आणि कमीत कमी खर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेता येते. यामध्ये जी पोषण तत्त्वे आहेत, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे भरपूर असतात. तर दूध आणि अंड्याच्या उत्पन्नात वाढ करते. पशुखाद्यासाठी स्वस्त पर्याय आहे. तर मित्रांनो, हे आपण अझोलाबद्दल पाहिलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता, हे आपल्या गावरान कुक्कुटपालन पवार ॲग्रो फार्म अँड हॅचरीजवरती आपण हा बेड तयार केलेला आहे आणि त्या बेडला फक्त आपल्याला 450 ते 500 रुपये खर्च आलेला आहे. एकदम कमीत कमी खर्चामध्ये हा बेड तयार केलेला आहे. याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या शेतकरी उद्योजक पुत्र यूट्यूब चॅनलवरती बेड तयार कसा करायचा अझोला हा व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे. तर तुम्ही सविस्तर जाऊन बघू शकता कशा पद्धतीनं स्टेप बाय स्टेप प्रोसेस करून आपण तो व्हिडिओ तिथं अपलोड केलेला आहे. तर असेच गावरान कुक्कुटपालन असेल तर याचे सर्व व्हिडिओ आपल्या शेतकरी उद्योजक पुत्र यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेलेच असतात. तुम्ही नक्की जाऊन बघू शकता आणि ते गावरान कुक्कुटपालनामध्ये आपण कशा पद्धतीनं वापरायचं हे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय. तर हे बघू शकता आपण आजोला काढलेला आहे. आजोला काढून आपण तो धुवून घ्यायचा आहे स्वच्छ पाण्याने. 2 ते 3 वेळा एकदम स्वच्छ पाण्याने आपण धुवायचा आहे आणि कोरडा केल्यानंतर त्यात आपण आपला जो भरडा आहे मक्याचा, तो त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे. आपण अंदाजानं घेऊ शकतो. 1 किलो, अर्धा किलो जर तुमचा आजोला असेल, तर त्याप्रमाणे आपण भरडा त्यामध्ये ॲड करायचा आहे. ॲड करून बघू शकता मी कशा पद्धतीने याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. तुम्हाला हे दाखवण्यासाठी मी टाकलेलं आहे थोड्या प्रमाणात. तर तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता. तर अशा पद्धतीनं आपण इथं मिक्स केलेलं आहे आणि ते मिक्स करून आपल्या गावरान कोंबड्यांना आपण कशा पद्धतीनं देतो आहे, हे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता. तर गावरान कुक्कुटपालनामध्ये अशा पद्धतीनं आपल्याला कमीत कमी खर्च करता येईल तेवढं आपण करायचं आहे. तरच आपल्याला गावरान कुक्कुटपालन परवडते. तर हे बघू शकता, इथं काही मोठ्या कोंबड्या आहेत, काही छोटे पिल्ले आहेत. तर ती कशा पद्धतीनं
अझोला खात आहेत. तर ही एक अझोला एकदम मस्त असा गावरान कुक्कुटपालनामधील महत्त्वाचा घटक आहे. ते बघू शकता. इथं लहान पिल्ले आहेत. तर ती लहान पिल्लंसुद्धा कशा पद्धतीनं खात आहेत. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शेतकरी मित्रांनो आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.